नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हे वाजे पुराण काही संपताना दिसत नाही आणि दिवसेदिवस त्यातून सुटण्याची जेवढी धडपड तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे नेते मंत्री करतायत, तितके ते अधिक त्यात भरकटत आणि गुरफटत चाललेले. कालच परमवीर मौन करी सोडणार अशा शीर्षकाचा एक व्हिडिओ मी केला होता, तो तुम्ही बघितला असेल. आणि त्यामध्ये मी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की एक पत्र लिहून मौन धारण करून बसलेले परमवीर सिंग हे त्याच्यावर सगळ्या प्रतिक्रिया बघितल्याशिवाय पुढलं पाऊल टाकणार नाही. किंबहुना ज्यांना त्यांनी अंगावर घेतलेलं आहे, म्हणजे महाविकास आघाडीचे नेते, मुख्यमंत्री, गृहमंत्री या सगळ्यांना अंगावर घेतलेलं आहे, तर त्यांना जितकं अडचणीत आणता येईल तितकं अडचणीत आणायचं ही त्यांची स्ट्रॅटेजी किंवा रणनीती आहे. किंबहुना हे सगळं प्रकरण जिथून सुरू झालं, मुकेश अंबानींच्या घराजवळ जी स्फोटकं मिळाली तिथून सुरू झालं, तेव्हापासून मी एक गोष्ट सातत्याने सांगतोय की यातली रणनीती समजून घ्या. या महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत त्यांचं जे आगाऊ राजकारण आहे, बकवास करण्याची हौस आहे, या सगळ्याचा हिशोब मांडूनच त्यांना गोत्यात घालण्याचं कुठचं तरी रणनीती राबवली जाते. आणि ती रणनीती न समजता जर तुम्ही अंगावर गेलात तर त्या चक्रव्यूहात जाऊन फसलेल्या अभिमन्यूसारखी अवस्था होते. पण इथे एकापेक्षा एक अभिमन्यू पसरलेले. आपल्याला अभिमन्यूची गोष्ट ऐकून माहिती असेल की आईच्या पोटात असताना त्याने अर्जुनाकडून चक्रव्यूह भेदण्याची कला ऐकलेली होती आणि तेवढ्या बळावर अभिमन्यू कौरवांनी लावलेल्या चक्रव्यूहात घुसलेला होता. पण एक गोष्ट, तो सगळा आता महाभारताचं पुराण कथा वगैरे वगैरे भाकड कथा वगैरे सोडून द्या, त्यात एक धडा आहे किंवा आशय आहे की चक्रव्यूहात शिरणं सोपं असतं, त्यातून बाहेर येणं अवघड असतं, सुखरूप बाहेर येणं अवघड असतं. आणि हा त्या चक्रव्यूह कथानकाचा सगळ्यात मोठा धडा आहे. पण बहुधा महाविकास आघाडीतले लोक महाभारत वाचलेले नसावे, किंवा वाचलं तरी तो मूर्ख होता, आम्ही फार शहाणे अभिमन्यू आहोत असं त्यांना वाटत असावं. म्हणून ते प्रत्येक ठिकाणी कुठल्याही विवाद घुसतात आणि जाऊन स्वतःला फसवून घेतात. या सगळ्या प्रकरणाची रणनीती बघाल तुम्ही. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या नदीत स्फोटकं सापडल्यापासूनचा घटनाक्रम बारकाईने बघत जातो की ते प्रकरण उघडकीला आल्यावर पहिल्यांदा त्यावर विचारलं गेलं हे कोण करतंय, काय करतंय. आणि जेवढी सरकार झाकपाक करेल, जेवढं सरकार, राज्य सरकार झाकपाक करेल, तेवढं सरकार पदोपदी उघडं पडत गेलेलं आहे. वाजे यांनाच तिथे का नेमलं हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात विचारलेला तुम्हाला आठवत असेल. तिथे सगळ्यात पहिल्यांदा वाजे का पोहोचले, तेव्हा वाजेंना अटक झालेली नव्हती. वाजेच तिथे पहिल्यांदा का पोहोचले याचा खुलासा खुद्द वाजेंनी केला होता. मी नाही सर्वात आधी पोहोचलो, सगळ्यात आधी तिथले स्थानिक लोक पोहोचले होते, मग ATSचे लोक पोहोचले होते, मग अमुक पोहोचले होते, मग तमुक पोहोचले होते आणि सगळ्यात शेवटी मी पोहोचलो, असा खुलासा खुद्द API वाजे यांनी केलेला होता. शेवटी सगळ्यात पकडला गेलेला पहिला माणूस कोण आहे? वाजे. वाजे हा गुन्हेगार आहे माहिती असताना सुद्धा त्यांना पाठीशी घालणारे परमवीर सिंग आजचे नाहीत, गेल्या 8 महिन्यात पदोपदी वाजे यांना पाठीशी घालण्याचं काम परमवीर यांनी केलं. नंतर खुद्द परमवीर फसलेले.
त्यानंतर एक एक करत शिवसेनेचे मंत्री अनिल परब, राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख हे कसे फसलेत बघा. त्यांनी पहिल्यांदा आरोप होतात, त्यांनी त्याचा खुलासा करायचा, इन्कार करायचा, प्रसंगी दुरुत्तर करायचं आणि मग अल्पावधीतच झालेला आरोप कसा खरा आहे याचा पुरावा येतो आणि सरकारला बॅकफुटवर जायला लागतं. खुद्द शरद पवारांची गोष्ट घ्या. हा विषय जेव्हा मुंबईत साधारण 5-6 दिवसापूर्वी शरद पवार यांना विचारला गेला तेव्हा पवार साहेब म्हणाले, नाही मी असल्या गोष्टी बोलत नाही, हा स्थानिक लोकल विषय आहे, API वगैरे वगैरे, मी असल्या विषयात पडत नाही, हे पवार बोलले होते. आता 5-6 दिवसानंतर पवारांना दिल्लीत जाऊन त्या लोकल स्थानिक विषयावर 2-2 पत्रकार परिषदा घ्यायला लागतात. त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमाची एक रणनीती समजून घेतली पाहिजे हे मी सातत्याने सांगतोय. मी या सरकारचा समर्थक नाही. माझ्यावर नेहमी हेच लोक मोदी भक्त, भाजपचं भाट असा आरोप करतात. पण जर यात भाजपची रणनीती, षडयंत्र जे काय असेल ते म्हणत असाल तर त्यातले नेमके मुद्दे मी समजावण्याचा प्रयत्न करतोय. पण ते लक्षात घेऊन त्यातून सुटण्याचा विचार सुद्धा सत्ताधारी आघाडीतल्या लोकांना सुचत नाही. त्याला मी काय करू शकतो? असं म्हणतात ना मराठीत, घोड्याला पाण्याजवळ नेता येतो, पाणी पाजता येत नाही, ते घोड्याने प्यावं लागतं. तशी या सरकारची दुर्दशा आहे. आणि सगळेच्या सगळे यांचे वीर 3 पक्षांचे हे घोड्यावरच बसलेले आहेत. काय करणार सांगा? ज्यांना कोणी मदत करू शकत नाही ते स्वतःची सुद्धा मदत करू शकत नाही. आणि आता ज्या वेळेला हे प्रकरण वाजेना अटक झाली त्यानंतर पळापळ सुरू झाली आणि त्या अंगावर शेकणार दिसल्यानंतर पॅनिक होणं ज्याला म्हणतात, गर्भगडीत होऊन जाणं. आणि तुम्ही एकदा गर्भगडीत झालात की तुम्ही अधिक चुका करता आणि त्या तुम्ही करणार हे मला माहिती होतं. मी फार 3-4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी मूर्खपणा तरी किती करणार आहात हा प्रश्न विचारणाराच व्हिडिओ केला होता अर्णबच्या अटकेनंतर. पण लक्षात कोण घेतो? तसंच हे सगळं खापर जर एकट्या परमवीर सिंगांच्या डोक्यावर फोडलं गेलं तर तो माणूस उलटू शकतो याची अक्कल पाहिजे होती. कारण कालपर्यंत तुम्ही त्याच परमवीरांचे गौरव अगदी सामना या मुखपत्रातून करत होता. आता परमवीर जे वागतात हे भाजपचं षडयंत्र झालं. याचा अर्थ सामनामध्ये असा अकलेचं दिवाळ वाजवलेला संपादक बसवणं हे सुद्धा बहुधा भाजपचं षडयंत्र असणार. हे सरकार बनवणं हे सुद्धा भाजपचं षडयंत्र असेल. कारण सरकार बनवलंच नाही तर त्या सरकारविरुद्ध कारस्थानं कशी करता येतील? बहुधा त्यासाठीच भाजपने अशा काही अटी घातल्या किंवा काय काय केलं की 3 पक्ष शिवसेना ही काँग्रेसकडे, राष्ट्रवादी बरोबर जाऊन त्यांनी सरकार बनावं, त्यांचं सरकार बनावं आणि मग आपण ते अडचणीत आणू. काय षडयंत्र आहे की पुढे कधीतरी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर अडचणीत आणायचं, गोत्यात टाकायचं. याचं षडयंत्र किती जुनं आहे. त्यासाठी आधी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील हे षडयंत्र रचलं गेलं. अशी अक्कल असलेले जेव्हा चाणक्य होतात तेव्हा चंद्रगुप्ताला सुद्धा मरकटलीला कराव्या लागणं स्वाभाविक आहे. आणि हे माझं वाक्य आजचं नाहीये. हे सरकार बनलं त्यावेळेला मी जागता पेहारा या माझ्या ब्लॉगवर हे स्पष्ट शब्दात लिहिलं होतं की विदूषकाला जर तुम्ही चाणक्य केलात तर चंद्रगुप्ताला मरकटलीला करण्याला पर्याय उरत नाही. आणि आता ती परिस्थिती आलेली आहे. आता तुम्हीच कालपर्यंत याचं कोण कौतुक करत होता, महान पोलीस कमिशनर स्कॉटलंड यार्ड. त्या स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांना परमवीर चक्कर देण्यात आलेलं आहे. कारण परमवीर यांनीच एक असं चक्कर निर्माण केलेलं आहे की त्यामध्ये खुद्द शरद पवारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि गृहमंत्री अनिल देशमुखांपर्यंत सगळे गटांगळ्या खात आहेत. काय चक्कर आहे बघा. एक भोवरा
निर्माण केलेला आहे. आणि मी म्हणालो होतो कालच्या व्हिडिओत सुद्धा की जोपर्यंत तुम्ही सगळे परमवीर यांच्या पत्रावर उलटसुलट प्रतिक्रिया देऊन मोकळे होत नाही आणि आपल्याला शब्दात अडकवून घेत नाही तोपर्यंत परमवीर आपलं मौन सोडणार नाही. आणि बघा, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, आज दुसरी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर परमवीर सिंग हे थेट सुप्रीम कोर्टात जाऊन दाखल झाले. सुप्रीम कोर्टामध्ये परमवीर सिंग यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेऊन 130 पानाचं एक याचिका सादर केलेली आहे आणि त्यात आपल्याला खोटं पाडण्यासाठी पुरावे नष्ट केले जातील म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर आणि आत असलेलं सीसीटीव्ही फुटेज कोर्टाने ताब्यात घेण्याचे आदेश द्यावेत, इतकी टोकाची मागणी कालपर्यंत तुमचे लाडके मुंबईचे कमिशनर होते त्यांनी केलेली. सैन्यामध्ये फार मोठा पराक्रम केला की त्याला भारत सरकारतर्फे परमवीर चक्र दिलं जातं. तसं हे शिवसेनेतले जे एकापेक्षा एक पराक्रमी वीर आहेत, प्रवक्ते आहेत, अनिल परब आहेत, वगैरे वगैरे लोक जे आहेत अनेक, त्यांनी जे पराक्रम केलेत ना त्याला मिळालेलं हे परमवीर चक्कर आहे. त्याला परमवीर चक्कर म्हणायचं. कारण कालपर्यंत तुम्ही अगदी अग्रलेख लिहून त्याच परमवीर या आयुक्ताचे गोडवे गात होता. आज अचानक परमवीर हे आयुक्त किंवा पोलीस अधिकारी हे भाजपचं षडयंत्र झालं. माणसांची डोकी ठिकाणावर आहेत का? आणि त्यांचं समर्थन करणारे जे पुरोगामी पत्रकार आहेत त्या पुरोगामी पत्रकारांना मी जरा गोविंद पानसरे यांची आठवण करून देईन. गोविंद पानसरे आपल्या एका पुस्तकात लिहितात की आपल्या धडावर आपलंच डोकं असावं आणि आपल्या डोक्याखाली आपलंच धड असावं. आज ते हयात असते तर त्यांनी आणखीन एक पुढे लिहिलं असतं की आपलं डोकं सुद्धा धड असावं. नुसतं धडावर डोकं असून चालणार नाही, तर डोकं सुद्धा धड असलं पाहिजे असं पानसरे यांना म्हणावं लागलं असतं. दुर्दैवाने ते आज हयात नाही. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की तुम्ही इतक्या टोकाला जाऊन परमवीर यांची बाजू का घेत होता? आज तुम्हाला पवार साहेब रिबेरोकडून चौकशी करून घ्या वगैरे म्हणतात. रिबेरो बोलत होते त्याच्यावर मी व्हिडिओ केला तेव्हा तुम्हाला रिबेरोंची दखल घ्यावीशी वाटली नाही. रिबेरोनं परमवीर सारखे अधिकारी हे सरकारला, प्रशासनाला आणि समाजाला धोकादायक असतात असा टाहो काही महिन्यापूर्वी फोडला होता. तुम्ही ऐकलं होतं का त्यांचं? नाही. आज पवार साहेब अनिल देशमुख यांचं इस्पितळातलं काय असेल ते दाखल झाले, कधी बाहेर पडले, त्याची कागदपत्र, त्याच्या सही शिक्के घेऊन पत्रकार परिषदेत बसले होते. आणि बघा 5 मार्च पासून 15 मार्च पर्यंत अनिल देशमुख हे इस्पितळामध्ये कोरोना झाला म्हणून उपचार घेत होते असा दावा पत्रकार परिषदेत करत होते. आणि त्यांची पत्रकार परिषद चालू असताना तो सगळा युक्तिवाद पवार करत असताना भाजपचे IT सेलचे जे कोण प्रमुख आहेत अमित मालवीय त्यांनी ट्विट केलं आणि अनिल देशमुख यांचा 15 फेब्रुवारीचाच 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी अनिल देशमुख इस्पितळात असल्याचा दावा पवार करत होते. आणि त्या क्षणी काही सेकंद गेले नसतील इतक्यात अमित मालवीय यांचा ट्विट आला. आणि तो ट्विट कसला होता तर अनिल देशमुख यांनीच 15 फेब्रुवारीला स्वतः ट्विट केलेला फोटो होता ज्यामध्ये ते 15 फेब्रुवारीला एक पत्रकार परिषद घेत आहे आणि मी संपूर्ण माहिती घेतली आहे असा दावा पवार करत होते. आणि त्याच वेळेला मला वाटतं बहुधा टाइम्स नाऊच्या
त्या रिपोर्टर मुलीने त्यांना विचारलं, तुम्ही सांगताय त्या दिवशी 15 फेब्रुवारीला अनिल देशमुख पत्रकार परिषद घेत होते, त्यांच्या मागे त्यांचे सफारीमधले सुरक्षा रक्षक उभे दिसत आहेत, त्यांच्या पुढे माईक दिसत आहेत, तरी पवार किती गाफील होते बघा. ते म्हणाले नाही नाही, ती पत्रकार परिषद नसेल, PC नसेल, VC असेल, व्हिडिओ कॉन्फरन्स. म्हणजे कोणतरी अहमदाबादला बसलाय, कोणतरी श्रीनगरला बसलाय, कोणतरी चेन्नईला बसलाय आणि व्हिडिओ कॉन्फरन्सने बोलतात, तसं आहे ते. पण ते तसं नव्हतं. खरोखरच पत्रकार परिषद अनिल देशमुख यांनी घेतली होती आणि शेवटी पवारांची जी गाळण उडाली, ते चिडले त्या रिपोर्टर मुलीवर आणि ठरलेले अनेक मराठीतले जे पत्रकार, पवारांचे खास लाडके पत्रकार आहेत, त्यांनी त्या मुलीला इंटिमिडेट करण्याचा प्रयत्न केला. पण ती मुलगी तो प्रश्न परत परत विचारत राहिली, तेव्हा पवार खवळले, शेवटी उत्तर देणार नाही म्हणाले. पण ताबडतोब खुद्द पवारांनाच अनिल देशमुख यांनी युट्यूबवर जाऊन आणि सोशल मीडियात येऊन अनिल देशमुखांनी खोटं पाडलं की होय आपण पत्रकार परिषद घेतली, 15 मार्चला आपल्याला इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला होता आणि इस्पितळातून बाहेर पडताना आपण समोर जे पत्रकार उभे होते त्यांच्याशी एक खुर्ची टाकून बसलो आणि पत्रकार परिषद केली, अतिशय अल्प काळासाठी केली वगैरे वगैरे. पण पवार तर खोटे पडले ना. ही गोष्ट लक्षात घ्या. हा सगळा घटनाक्रम बघितला तर तुम्ही तुमच्यावर झालेल्या आरोपाचा खुलासा द्या, आरोपाचा इन्कार करा, की त्या आरोपाला पूरक ठरणारे पुरावे समोर आणले जातात. ही सगळी स्ट्रॅटेजी आहे. आणि म्हणून मी या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, परमवीर सिंग मौन कधी सोडणार. आणि बघा, पवार साहेब खोटे पडले, त्या पत्रकार परिषदेत खोटे पडले आणि पवार साहेब हे करणार हे गृहीत धरून हा पुरावा म्हणजे अनिल देशमुख यांचा ट्विटरवरचा 15 फेब्रुवारीचा जो दाखला होता, फोटो होता स्वतः टाकलेला, तो भाजपने रेडी ठेवलेला होता. पवार साहेब बोलले आणि काही सेकंदात तो अपलोड झाला आणि त्या मुलीने, पत्रकार मुलीने त्याच पत्रकार परिषदेत तिथल्या तिथे पवारांना हा उलटा प्रश्न विचारला आणि पवारांची गाळण उडाली. परमवीर चक्कर, ये चक्कर क्या है जरा समजून घ्या. दरवेळेला तुम्हीच ढुरतात असं नसतं. जगात तुम्हालाही शेराला 1.25 शेर आणि 1.25 शेराला 1.5 शेर भेटत असतात. त्यासाठी 100 जन्म घ्यावे लागत नाहीत, अजिबात घ्यावे लागत नाहीत. हे आजच सिद्ध झालं. आणि जितकं तुम्ही यातून सुटायचा प्रयत्न कराल, वाजेला सोडवायचा प्रयत्न केला, तुम्ही अडकला. परमवीरची पाठराखण करायचा प्रयत्न केलात, तुम्ही फसलात. त्याच परमवीरना जर तात्काळ बडतर्फ करण्यात आलं असतं किंवा बदली करण्यात आली असती, तर आता जेव्हा पवार म्हणतात की ते चॅट पाटील, ACP पाटील यांच्या बरोबरचं चॅट आहे, ते आपली बदली होणार म्हटल्यानंतर परमवीर सिंग यांनी तयार केलं, पुरावा तयार केला, हरकत नाही. परमवीर सिंग हे खोटे पुरावे करण्यात वाकबगार आहेत. हे अर्णब गोस्वामीच्या अटकेच्या सुमाराला आणि त्या सगळ्या TRP प्रकरणात दिसत होतं. तेव्हा पवार का गप्प होते? आज पवार परमवीर सिंग यांना विचारतात की हे सगळं जर आधी झालेलं आहे तर बदली होण्यापूर्वी तुम्ही का बोलला नाही? पवार साहेब, अर्णब गोस्वामी सगळे कागद दाखवून परमवीर सिंग हा माणूस खोटे पुरावे कसे बनवतो हे सांगत होता, टाहो फोडून सांगत होता. ऐकलं तुम्ही? ते ऐकलं असतं तर आज ही नामुष्की पवार साहेब तुमच्यावर आली नसती, तुम्ही परमवीर चक्कर मध्ये अडकला नसता. आज तुम्हाला हे परमवीर चक्कर घ्यायची वेळ आली नसती. अर्णब टाहो फोडून सांगत होता ना की FIR मध्ये इंडिया टुडेचं नाव आहे, रिपब्लिकचं नाव कुठे नाही. तर परमवीर सिंग खोटं बोलतायत. आणि मी सुद्धा परमवीर सिंग यांच्या पत्रावर शंकाच व्यक्त केली होती की कशासाठी या माणसावर विश्वास ठेवायचा. पण अर्णबच्या वेळात गप्प बसलात ना. आणि मी तेव्हाही बोललो होतो,
अर्णब जात्यात आहे, पण तुम्ही सगळे सुपात आहात. अगदी सगळा मीडिया पण सुपात आहे, हे मी बोललेलो आहे. आज मी नव्याने नाही सांगत आहे. नव्याने ते म्हणतात ना, म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, काळ सोकावतो. तेव्हा परमवीर किंवा वाजे सोकावत होते. आणि हे ओरडून ओरडून अर्णब गोस्वामी सांगत होता, पवार साहेब तेव्हा जर आपली बुद्धी तल्लख ठेवली असती आणि सगळी माहिती घेतली असती, आज जी अनिल देशमुखांची माहिती सगळी गोळा करताय ना, त्यापेक्षा अर्णब जे टाहो फोडून सांगतोय ती माहिती गोळा केली असती, तर तुमच्यावरही नामुष्कीची वेळ आली नसती. परमवीर चक्कर मध्ये अडकण्याची लाजीरवाणी पाळी एका जाहीर पत्रकार परिषदेत, टेलिवाईज लाईव्ह होणाऱ्या पत्रकार परिषदेत प्रक्षुब्ध होऊन उत्तर नाकारण्याची वेळ पवार साहेब तुमच्यावर आली नसती. आता तर आणि तुमची पत्रकार परिषद संपते ना संपते तोपर्यंत अनिल देशमुखांच्या घरचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावं यासाठी परमवीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे. कुठपर्यंत जाणार? वाजेला झाकताना परमवीर अडकले, परमवीरला झाकताना अनिल देशमुख अडकलेत, अनिल देशमुखला झाकताना कोण कोण अडकणार आहेत बघा. मग तुमच्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिक धूर्त म्हणायचे, कारण त्यांनी अजून तोंड उघडलेलं. कमीत कमी आपण शब्दात अडकू नये एवढं भान तुमच्यापेक्षा तरुण असलेला मुख्यमंत्री राखतो, याचं कौतुक करीन मी. पण आपण धूर्त आहोत हे दाखवण्याची घाई पवार साहेबांना किती आहे. त्यांनी लागोपाठ 2 परिषदा घेतल्या आणि मुंबईत मात्र मी स्थानिक प्रश्नावर बोलणार नाही सांगितलं. मुळात या तिन्ही वेळेला बोलण्याची गरज काय होती? गप्पा बसावं, बघूया काय होतंय ते, हे बोलता आलं असतं. आणि आता काल परवापर्यंत जो तो वाजेचा प्रश्न लोकल आणि स्थानिक आहे, तो आता मुख्य इश्यू झाला. मुख्य इश्यू काय तो परमवीरचं पत्र नाही. मुख्य इश्यू काय आहे तर मुकेश अंबानीच्या घराजवळ मिळालेले स्फोटक आणि मनसुख हिरेन याची हत्या. पण तुम्हाला मुंबईत प्रश्न विचारला तेव्हा तुम्ही त्याचं उत्तर टाळलं होतं लोकल आहे म्हणून. मग आता का बोलता? आणि आता तोच मेन इश्यू झाला जो तुम्ही मुंबईत असताना लोकल आणि स्थानिक विषय होता, तो आता मुख्य विषय झाला. पवार साहेब, यालाच परमवीर चक्कर म्हणतात. तुम्ही आणि तुमचे सगळे जे भक्तगण आहेत हे मुंबईच्या पोलिसांना स्कॉटलंड यार्ड म्हणत होते ना, त्या स्कॉटलंड यार्डला जर हे भाजपचं षडयंत्र असेल तर समजा भारत सरकारने तुम्हा सगळ्यांना हे परमवीर चक्कर दिलेलं आहे. कारण चक्र देणे इतके तुम्हाला रणनीती कळतच नाही, युद्धनीती कळत नाही. आणि मी याच्याविषयी एक दिवस आधी सावध केलेलं होतं की परमवीर मौन कधी सोडणार, आणि त्यांनी आता सोडलेले आहे. ते थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. याचा अर्थ परमवीर यांनी कुठच्या टोकाला जाऊन लढायची तयारी केली. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून डर्टी वर्क करून घेत असता तेव्हा ते तुमच्या विरोधातले पुरावे सुद्धा गोळा करून ठेवत असतात. आणि खात्री बाळगा, अनिल देशमुख, पवार साहेब, शिवसेनेचे नेते अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, परमवीर सिंगांनी तुमच्या विरुद्ध काय काय पुरावे गोळा करून ठेवलेत याची चिंता करा. हे मी परत एकदा आठवण करतोय. कारण आपल्या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेमध्ये परमवीर सिंग यांनी एक दाखला दिलेला आहे की हे सगळं बदली बिदली प्रकरणात अनिल देशमुख किंवा एकूण सरकारमध्ये काय काय भ्रष्टाचार होतो याचा अहवाल रश्मी शुक्ला नावाच्या IPS अधिकाऱ्यांनी, ज्या व्हिजिलन्स ब्रांचच्या आयुक्त होत्या, त्यांनी दिलेला होता. असा संदर्भ सुप्रीम कोर्टाच्या याचिकेत परमवीर सिंग यांनी दिलेला आहे. यह तो सिर्फ झाकी है. याचा अर्थ तुम्ही जितकं झटकून टाकत जाणार आहात तितके एक एक पुरावे आपण बाहेर काढणार आहोत याची ग्वाही या याचिकेतून
परमवीर सिंग यांनी दिलेली आहे. रोकतो सकोतो रोकलो असं ते म्हणतायत. मित्रांनो, आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा, मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. कारण प्रतिपक्ष असेच राजकीय घडामोडी आणि बातम्यांचे वेगवेगळे पदर उलगडून तुमच्या समोर ठेवतो, त्याचे वेगवेगळे पैलू मांडतो. प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.